या कार्यक्रमासाठी आता बारामतीमधून 10 बसेस या रवाना झाल्यात। जवळपास 700 विद्यार्थी कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। राज्यभरामधून विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत, त्यामुळे पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागामधून हे विद्यार्थी हळूहळू पोहोचत आहेत। जेनझीला साथ घालण्यासाठी पुण्यामध्ये राहुल गांधी हे तरुणींसोबत संवाद साधणार आहेत। राहुल गांधींच्या याच कार्यक्रमावरून राजकारण सध्या तापलेलं आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेतली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून त्यांनी आरोप केलेत। राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज असा कार्यक्रम असून 3 ते 3.5 हजार लोकांना 35-35 हजार रुपये दिल्याचा आरोपही नवनाथ बन यांनी केला आहे। मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी आणि पैशाचा खर्च या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे। या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीला बोलवण्यासाठी जवळपास 3000 ते 3500 रुपये दिले जाणार आहे। त्यामुळे ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे। एका व्यक्तीला या कार्यक्रमात बोलवायचं, या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे बाईट घ्यायचे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायचे। यासाठी 3 ते 3500 रुपये एका व्यक्तीला देण्यात येत आहेत आणि हा अतिशय गंभीर मुद्दा आहे। दरम्यान भाजपने केलेला पैशांचा हा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी फेटाळला आणि भाजपवरच पलटवार केलाय। हा फेक व्हिडिओज आहेत आणि भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचा नेरेटिव्ह आणि असे व्हिडिओ करण्यात पटा येत आहे हे एव्हाना आपल्या देशवासियांच्या लक्षात आलंय। अहो एवढ्या तिथे संख्या इतकी येणार आहे की विद्यार्थीचं नोंदणी आहे, त्या आत त्यांना कसं घ्यावं असं आमच्यासमोर एक आव्हान आहे। आम्हाला नियोजन करता करता आणि सगळी व्यवस्था करता करता नाकी 9 अक्षरशः येत आहेत। अशा वेळेस आम्ही कशाला कोणाला 400 रुपये देऊ? आणि जर अशा पद्धतीचं प्रलोभन असेल किंवा तो काही जे व्हिडिओ करू वगैरे असेल तर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत। थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत असं बोलताना राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पैसे देऊन बोलतात हे म्हणणाऱ्यांनी, देश विकून खाणाऱ्यांनी, महाराष्ट्र विकणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। कोण लुटून खाल्लेला, कोणाकडे पैसा आहे हे सगळं करायला, आणि मुलं स्वतःहून येत आहेत। जे एक वातावरण पेटलेलं आहे, राहुल गांधींच्या मागे हा जो यूथ मोठ्या ताकदीनं उभा झालेला आहे, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरली। त्यामुळे असे बेताल आणि तथ्यहीन अशा प्रकारचे हे स्टेटमेंट करतायत। युवकांचा आक्रोश हा जो दिसतो आहे आणि या देशातील युवा जेनजी या सगळ्या सरकारच्या एकूण कार्यकाळामध्ये झालेल्या त्यांचं जे नुकसान आहे, त्यामुळे त्यांना राहुलजी हा एक विश्वास वाटतो। मला असं वाटतं की ही जी प्रथा आहे ती भाजपचीच आहे। मोदींची सभा असेल, अमित शहाची असेल, फडणवीसची असेल, त्यांना पैसे देऊन लोक गोळा करावं लागतात। हे आपण सगळं पाहतो, अनेक माध्यमातही आपल्याला ते पाहायला मिळते। तर मला असं वाटतं की त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत काँग्रेसला लावून त्याला बदनाम करायचं काम ते करतात आहे। कार्यक्रम संध्याकाळी आहे, इथे येणारे मुलं मुली आपल्याला भेटणारच आहे। तर किती पैसे घेऊन आले ते त्यांनाच विचारलं तर ते सांगतीलच तुम्हाला। काँग्रेसला पैसे देऊन लोक गोळा करावं लागत नाही। राहुलजींच्या नेतृत्वावर आज जेनजीचं तरुणींचा विश्वास आहे आणि राहुलजीला ऐकण्यासाठी आणि त्यांचं मुलामुलींचं मत ऐकण्यासाठी राहुलजी इथे येतात। दरम्यान भाजपने केलेल्या पैशांच्या आरोपांवरती संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। मोदींच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात, अमित शहाच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात, ही वेळ राहुल गांधींच्या कार्यक्रमावरती येत नाही। राहुल गांधी हा एक लोकप्रिय नेता आहे तरुणांमध्ये। मोदींच्या आणि अमित शहाच्या खुर्च्या रिकाम्या असतात हल्ली, आपण पाहिलं असेल। तेव्हा जे काम तुम्ही करता पैसे देऊन लोक आणणं किंवा अंगणवाडी सेविकांना आणणं किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं आणणं, पैसे देऊन आणणं, याची गरज राहुलजींना लागत नाही। पुण्यामध्ये आज होणाऱ्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधी अभाविप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झालाय।
सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते भिडले. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये काल रात्री झालेल्या धुमश्चक्रीच्या नंतर एकमेकांवरती मारहाणीचे आरोप प्रत्यारोपही करण्यात आले. त्याचबरोबर एकमेकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसच्या 50-60 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पुण्यामधल्या याच राड्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केलाय. पुण्यातला राडा म्हणजे काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल रात्रीचा गोंधळ काँग्रेसने ठरवून या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे. ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या प्रकारे काही लोकांना हाताशी धरून एका विद्यार्थिनीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला, तेही उघड झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कालचा संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं. काय होतं आहे की काँग्रेस पार्टी युवकांना या पद्धतीने आंदोलनामध्ये आणताय की काहीतरी लाठीमार करावा, काहीतरी त्या ठिकाणी एखादं अशी घटना व्हावी ज्यातनं आपल्याला युवकाची सहानुभूती मिळेल, युवकाचं त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या बाजूने त्यांचं मत वळेल, याकरता काही आंदोलनं करणे, काही त्या ठिकाणी चिथावणी करून भाषणं करणे, युवकांना चिथावणी देण्याकरता भडकवणे, पक्षीय राजकारण करून युवकांचे माथे फिरवण्याचं काम काँग्रेस पार्टी करत आहे.